मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि प्रत्येक जण माता लक्ष्मीची यथासांग अशी पूजा अर्चा विधी उपवास चालू आहे। आता ह्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये मार्गशीर्ष महिन्यात संपूर्ण 4 गुरुवार आले आहे आणि अर्थात चौथ्या गुरुवारी येते ती सफला एकादशी। आता बऱ्याच महिलांचा संभ्रम आहे की चौथ्या दिवशी जर येणार एकादशी असेल तर उद्यापन करावं का, तर ह्या संदर्भाची माहिती आज आपण घेणार आहोत। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम आपले 2 गुरुवार झाले आहे। आता 19 तारखेला तिसरा गुरुवार आहे आणि 26 डिसेंबरला चौथा गुरुवार आहे। 2024 मध्ये मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार पडतात। आता सगळ्यात महत्त्वाचं चौथ्या गुरुवारी एकादशी आहे, त्या संदर्भात सांगते। चौथ्या गुरुवारी एकादशी आहे तर आम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करावं का? एकादशीच्या दिवशी उद्यापन चालतं का? लक्षात घ्या, एकादशीच्या दिवशी सत्यनारायण चालत नाही। गुरुचरित्र पारायण, गुरुभक्तीचे, गुरु संप्रदायातली जे काही पारायण आहे त्याचं उद्यापन चालत नाही। पण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचं उद्यापन तुम्ही एकादशीला करू शकता। पण कोण करू शकतं? ज्यांचा एकादशीचा उपवास आहे। आता समजा मी ना एकादशी पण धरते आणि त्याच दिवशी माझा मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार पण आला, मग मी त्या दिवशी उद्यापन करू शकत नाही। कारण अर्थात एका वेळेस तुम्ही 2 पूजा किंवा 2 विधी, कुठले 2 पारायण कुठले पण 2 उपवास तुम्ही करू शकत नाही। म्हणून ज्यांचा एकादशीचे व्रत असतात त्यांना उद्यापन करता येणार नाही। पण ज्यांचं माता लक्ष्मीचे फक्त गुरुवार आहे, आता समजा माझं एकादशी व्रत नाही आहे पण माझं मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचे व्रत माझी चालू आहे, तर माझी इच्छा असेल तर मी व्रताचं उद्यापन करू शकते। कारण कुठल्याच पुस्तकात असं मेन्शन केलेलं नाहीये, असा संदर्भ नाही आहे। जसं आपण मागच्या वर्षी अमावस्येला उद्यापन केलं होतं, तर ह्या वर्षी तुम्ही एकादशीला सुद्धा उद्यापन करू शकता। असं कुठेच दिलेलं नाहीये की मार्गशीर्ष महिन्याचं व्रताचं उद्यापन एकादशीला चालत नाही। आता सगळ्यात महत्वाचं की एकादशीला देवाचा उपवास असतो, एकादशीला भगवान विष्णूंची सेवा केली जाते, पण सत्यनारायण केलं जात नाही। जरी तुम्ही आता तुमची जर सत्यनारायणाची सेवा चालू असेल तर तो दिवस तुम्हाला थांबवायचा आहे, पण माता लक्ष्मीची सेवा, माता लक्ष्मीचं उद्यापन तुम्ही एकादशीला करू शकता जर तुमची इच्छा असेल तर। आता समजा एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या स्त्रीचं जर एकादशीचा उपवास पण असतो आणि मार्गशीर्षचा पण उपवास असतो, मग त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता। हा सगळ्यात मोठा संभ्रम होता, तो आज मी क्लिअर करते। आता या संदर्भातले उत्तर किंवा तुमचे प्रश्न की मार्गशीर्ष व्रताचं उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी करायचं असतं, हे सगळ्यांना माहिती आहे। आता काय असतं ना, काही महिलांचा पहिला गुरुवार जाणार, कोणाचा दुसरा जाणार, कोणाचा तिसरा जाणार। आता बऱ्याच महिलांचं असं असतं की ताई आम्हाला ना एकादशीला उद्यापन करायचंच नाही आहे, मग आम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू का? लक्षात घ्या, असं नाही चालत। जर 4 गुरुवार आहे तर तुम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन नाही करू शकत। तुम्हाला जर एकादशीला उद्यापन करायचं नसेल तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता। पौष महिना अजिबात वाईट नाही आहे, उलट हा जो महिना आहे हा सूर्यनारायणाला समर्पित असतो। ह्या महिन्यात आपण सूर्य देवतांची जास्तीत जास्त उपासना करत असतो, सेवा करत असतो, म्हणून कुठलाच महिना वाईट नाही आहे। आपण म्हणत असतो की माघ महिन्यात हे नाही करून, याच्या महिन्यात ते नाही करू, काहीच नाही आहे। सगळे महिने तेवढे धार्मिक दृष्ट्या तेवढे पवित्र आहे। मग आता सगळ्यात आधी तर तिसऱ्या गुरुवारी उद्यापन चालणारच नाही आहे। जर 4 गुरुवार आहे तर आधी उद्यापन तुम्ही करू शकत नाही। आता मला सांगा, जर कोणाचे 9 गुरुवारचं व्रत चालू आहे तर तुम्ही 7व्याच गुरुवारी उद्यापन कराल का? नाही, कारण तुम्ही संकल्पामध्ये तसं सांगितलं असतं की मी एवढे व्रत केले आहे। जर तुम्ही आता संकल्पामध्ये सगळं सांगितलं आहे की मी 4 गुरुवार हे व्रत करणार आहे किंवा माता लक्ष्मी तू माझ्याकडनं हे व्रत करून घे, तर तुम्हाला तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करता येणार नाही। ज्यांचा चौथ्या गुरुवारी करायची इच्छा आहे, मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशीला तुम्ही उद्यापन करू शकता। आता उद्यापन सकाळी करायचं का संध्याकाळी करायचं का? उद्यापनाच्या दिवशी जसं 4ही गुरुवार आपण व्रतवैकल्य केले, सजावट केली, मांडणी केली, आई माता लक्ष्मीची तुम्ही सेवा केली, त्याच पद्धतीने तुम्हाला चौथ्या गुरुवारी सुद्धा तुम्हाला व्रतवैकल्य करायचे आहे। भले तुमचा एकादशीचा उपवास असो किंवा नसो, तुम्ही उद्यापन करणार असाल किंवा नसाल, तुम्हाला मांडणी वगैरे त्याच पद्धतीने सेवा अर्थ सगळे करायचे आहे। ज्यांचं उद्यापन असतं तर त्या व्रतामध्ये काय सांगितलं आहे की तुम्ही 5 कुमारिका किंवा 5 सवाष्णी, 5, 11, 51, काही महिला तर 108 सवाष्णी भोजन घालत असतात। आणि एक व्रताचा जो छोटासा ग्रंथ आहे, पुस्तिका आहे, तर ती आपल्याला दान स्वरूपात द्यायची असते, यथाशक्ती दान करायचं असतं। मग आता दानामध्ये कोणी केळी देतं, म्हणजे सवाष्णींना
कोणी लक्ष्मी स्वरूप त्या असतात, मग कोणी त्यांना केळी देतं, कोणी त्यांना भोजन जेवायला देतं, किंवा कोणी फक्त खीर करतं. प्रत्येकाच्या यथाशक्तीने आपल्याला उद्यापन करायचं असतं. आणि उद्यापनाला जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही शृंगार देऊ शकता किंवा 11 महिलांची ओटी भरू शकता. यथाशक्ती उद्यापन आहे. आता जे व्रताची पुस्तिका तुम्हाला सांगते त्या व्रतामध्ये सांगितलं आहे, पण आजकाल खरंच काही बायकांचं असं असतं ना, त्या म्हणतात की आम्हाला पुस्तक नको देऊ कारण आमच्याकडनं सेवा नाही होत. मला एक सांगायचं आहे, तुम्हाला पण पुस्तक जे व्रताचं पुस्तक आहे तर ते अशाच बायकांना द्या ना जे ते व्रत करणार आहे. उगाचच त्या मग अशाच कुठेतरी ठेवता, मग ते खराब होतं, मग ते टाकून देतात. अशा बायका सुद्धा आहेत. आणि अर्थात हे त्यांना ग्रंथ देण्यामागचं काय कारण आहे की त्यांनी पण ते व्रतवैकल्य करावं, आणि कदाचित त्यांचं निमित्त मात्र आपण असो की आपण उद्यापनाला जर त्यांना ग्रंथ दान केला, जर त्यांना दिलं तर त्यांच्याही घरात ते महालक्ष्मी व्रत होतील आणि त्यांचंही चांगलं होईल. पण आजकालच्या महिलांचं खरंच असं आहे की मला नको दे बरं का, माझ्याकडनं होणार नाही करत बायका, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण म्हणून सांगते, जी व्यक्ती करणार, आता समजा मी 5 सवाष्णी, आता 5 बोला, आणि खरं सांगू का शहरामध्ये प्रत्येकाचा गुरुवार असतो ना, मग आपल्याला असं असतं की मग मी कोणाच्या घरी जेवायला जाऊ का. लक्षात घ्या, तुम्ही त्या घरात लक्ष्मी स्वरूप जाणार आहात. तुमची इच्छा असेल जर तुम्हाला कोणी लक्ष्मी स्वरूप उद्यापनाला बोलवलं, कोणी जेवायला बोलवलं तर आवर्जून जा, नाही म्हणू नका. हे प्रत्येकाच्या नशिबात नाही. आणि आपलं असं असतं की मग माझा उपवास मला माझ्याच घरात सोडायचा आहे का, मी लोकांच्या घरी जाऊ. जरी तुम्ही त्यांच्या घरी गेले मग तुम्ही एक लक्ष्मी स्वरूप असणार आहे, तुम्हाला ती लक्ष्मी म्हणून तुमचा आदर सत्कार सन्मान करणार आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही जेवायला त्यांच्या घरी जाऊ शकता. पण ज्यांची इच्छा नाही आहे तर त्यांनी नाही गेलं तरी चालेल, पण गेलं तर काहीच वाईट नाही आहे. लक्षात घ्या, देव वाटायला नाही बसलाय की तू याचं घे तू त्याचं घे, असं अजिबात नाही आहे. तुम्हाला जर कुणीतरी बोलवलं की माझ्या घरी उद्यापन आहे तर तू ये बुवा, नक्कीच तुम्ही जाऊ शकता, काहीच हरकत नाही. आता हे व्रताचं तुम्हाला मी सांगितलं. काय होतं ना, बऱ्याच महिलांचं असं असतं की माझा 1 गुरुवार गेला, 1 गेला, 3 गेला, 4 गेला, आणि तुम्हाला एकादशीला काही ठिकाणी असं असतं की मार्गशीर्ष व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच केलं जातं, असं काही ठिकाणी नियम आहे. तुमच्याकडे जर असा नियम असेल ना की समजा तुमचा 1 गुरुवार गेला आहे पण 4थ्या गुरुवारी तुमचं सगळं ओके आहे, तर तुम्ही त्या गुरुवारी उद्यापन करू शकता. पण काही ठिकाणी असं असतं की मार्गशीर्ष महिन्याचे 2 गुरुवार गेले आहेत तर मग मी नंतर ते पौष महिन्यातले 2 गुरुवार धरेल आणि नंतर मी उद्यापन करेल, असं सुद्धा काही ठिकाणी असतं. की समजा तुमचे 1-2 गुरुवार गेले आहे आणि जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला उद्यापन 1-2 गुरुवार नंतरच करायचे, की आता मध्ये 4 गुरुवार आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये 3च झाले, 1 मी पौष महिन्यात करणार आणि त्याच गुरुवार मी उद्यापन करणार, असं सुद्धा काही ठिकाणी नियम असतात. तुमची इच्छा असेल, जर तुम्हाला इच्छा आहे की अजून 2 गुरुवार मला जास्त आई लक्ष्मीची सेवा करायची आहे तर तुम्ही करू शकता. पण जर तुमची इच्छा नाही आहे की नाही आता मला थांबवायची आहे तर तुम्ही त्याच गुरुवारी थांबवू शकता. आता शहरामध्ये ना बायकांचा सुद्धा तुटवडा असतो, कोणी कोणाच्या घरी लवकर येत नाही. मग काय होतं ना की ताई आम्ही जिथे नोकरी करतो, आम्ही इकडे कामाला आहे, मग तिथे आम्ही उद्यापन केलं तर चालेल का. बघा, तुमच्या घरात एक जरी सवाष्णी स्त्री आली, आता मेन म्हणजे उद्यापनाला सवाष्णीच बोलवायचं का असं अजिबात नाही आहे. स्त्री ही मरेपर्यंत सवाष्णीच असते. उद्यापन करताना पण एखादी, ज्याला आपण म्हणतो की एखादी स्त्री जरी तुमच्या घरी आली जी विधवा आहे, किंवा विधवा हा शब्द सुद्धा चुकीचा आहे, तर म्हणजे जी सवाष्णी कुठली पण स्त्री जरी तुमच्या घरात आली तरी पण तुम्ही तिचा मान सन्मान करा, तिला भेट स्वरूप तुम्ही जे काही दान धर्म करणार आहात ते तुम्हाला आवर्जून द्या. म्हणून सवाष्णी स्त्री पाहिजे आणि मग विधवांना करू आणि ताई मी विधवा आहे असं कधीच मनात आणायचं नाही. आणि असं लोकांनी सुद्धा तो विचार, तिची मानसिकता आहे ना ती खरंच आता थांबवली गेली पाहिजे. तर आता काय आहे, समजा मी कुठेतरी कामाला जाते, आता माझ्या घरात एखादी स्त्री सवाष्णी म्हणून आली, मी तिचा घरात एका स्त्रीचा मी मान सन्मान केला तरी चालेल, पण बाकीचे जे 4, 5, 6, 7, 8, 9 बायका ज्या असतील तर मी जिथे कामाला जाते तिथे जाऊन सुद्धा तुम्ही त्यांचा मान सन्मान करू शकता. आता त्या जर इतक्या लांब असतील तर त्या तुमच्या घरी येऊ शकतील तर अडचण नाही, हरकत नाही. पण तुम्हाला इतक्या लांब, म्हणजे त्यांना पण इतक्या लांब येणं जर शक्य नसेल तर तुम्ही जिथे काम करता आहे तिथे पण तुम्ही त्यांना एक ग्रंथ घेऊन जा, फराळ, केळी, काय जे तुम्ही दानधर्म करणार आहे ते जाऊन सुद्धा तुम्ही त्यांना हळद कुंकू लावून त्यांचा मान सन्मान करायचा असतो. कारण उद्यापनाच्या दिवशी इव्हन आपल्या घरात कुठलंही धार्मिक कार्य असो ना, अन्नदान झालं पाहिजे, आपल्या घरात ना उष्ट ताट पडलं पाहिजे असं म्हटलं गेलं आहे. तुम्ही कितीही मोठं उद्यापन करा, पण जर तुमच्या घरात कुठले माणसंच नाही आहे, कोणी येतच नाही, कोणी काही जेवून जातच नाही, तर त्या सेवेला, त्या कुठल्याही कार्याला काही अर्थ नाही राहत. म्हणून तुमच्या घरात एक तरी सवाष्णी स्त्री आली पाहिजे, तिला तुम्ही जेवू घाला, अन्नदान करा, काहीतरी करा.
तुमच्या घरात एक तरी आली पाहिजे, बाकीचं तुम्ही बाहेर करा. नाही तर मग सगळेच बाहेर गेले घरात काहीच नको, हे चुकीचं आहे. तुम्ही एवढे जीव तोडून आपण व्रतवैकल्य करत असतो. आपल्याला पण माहिती आहे काय ना, उपवासाच्या दिवशी आपली खूप जास्त परीक्षा पाहिली जाते. कधी भूक लागते, कधी खूप त्रास होतो, कधी कधी ऍसिडिटी होते आपल्याला. मग एवढं करून जर माझ्या घरात एक तरी सवाष्णी आली पाहिजे, बाकीचं तुम्ही 1 2 3 4 असं चालेल, पण बाकीचं तुम्ही तिकडच्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता. तर हा खूप मोठा लोकांचा गैरसमज आहे की एकादशीच्या दिवशी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं जात नाही. तर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. पण काही लोकांची असतं ते मनात की नको बाबा, आज ना एकादशी आहे, मग मला या गुरुवारी काही करायचं नाही आहे, मी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करेल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तेव्हा करू शकता. पण जर सगळं चांगलं असेल तर तुम्ही आता करू शकता. आता काय होतं ना, काही शेवटच्या दिवशी, आता समजा माझा 4था गुरुवार आहे आणि शेवटच्याच दिवशी जर मला मासिक धर्म आला किंवा जर सुतक विटाळ आलं तर काय करायचं. तर बघा, विटाळ हा जवळजवळ 10-12 दिवस असतोच, म्हणजे मग ते एखादा किंवा 2 गुरुवार तुमचा जाणार. सुतक असलं तर सुतक 13व्या शिवाय फिटत नाही, मग त्याच्यात 2 गुरुवार जाणार. मग जर तुमची इच्छा असेल तर ते 2 गुरुवार फक्त उपवास करायचा असतो, मांडणी वगैरे तुम्हाला चालणार नाही. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे जेव्हा तुमचं विटाळ सुतक संपेल तेव्हा तुम्ही उद्यापन करू शकता. व्रतामध्ये काय सांगितलं आहे की तुम्ही देवीची सेवा करा. उपवास तुम्हाला नाही झाला, आता समजा जर तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारपर्यंत तुम्ही उपवास केला, मध्ये आधी जर मासिक धर्म आला किंवा विटाळ आलं, सुतक आलं, मग तुम्हाला ते गुरुवार तुम्हाला धरावा लागेल, तुम्हाला तो उपवास करावा लागेल. भले तुमचं काही पण अडचण असो, तुमचं अगदी जवळचं आहे, लांबचं आहे, 3 पिढ्यांपर्यंत सुतक विटाळ आपल्याला पाळावाच लागतं, भले ते दुसऱ्या गावाला राहत असले तरी सुद्धा. मग जर तुमचं असं काही असेल, जर तुमचं काही हा जर प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही ते सगळं संपल्यावर तुम्ही उद्यापन करा. पण उद्यापन करा, व्रताचं उद्यापन सोडायचं नाही. मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की व्रतामध्ये असा नियम आहे की मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवाराचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच करायचं असतं. पण आपल्या मनात असतं की माझे 2 गुरुवार गेले आहे, कधी लग्न कार्य आहे, कधी कुठे जावं लागलं मला, मग मी फक्त उपवास केला, मांडणी नाही केली. मग अशा वेळेस काय करायचं, लक्षात घ्या. आता समजा मी उपवास केला, मी मांडणी नाही केली, पण तुमचा उपवास झाला आहे तर तुम्ही उद्यापन करू शकता. तुम्ही उपवास केला आहे, उद्यापन करू शकता. तुम्ही तिकडे जाऊन सेवा केली आहे तर तुम्ही उद्यापन करू शकता. पण ज्यांचा मासिक धर्मात गेला आहे, ज्यांचा विटाळ सुतक मध्ये गेला आहे, त्यांना काहीच करता नाही आलं, फक्त उपवास करता आला, सेवा नाही करता आली, सेवाच महत्वाची आहे, तर त्यांच्याकडनं सेवा झालीच नाही 2 गुरुवार, तर त्याने नंतरचे 2 गुरुवार तुम्ही मोजू शकता, ती सेवा करू शकता आणि नंतर उद्यापन करू शकता. कुठलाच महिना वाईट नाही आहे, सगळे महिने तेवढे चांगले आणि सगळे महिन्याचा तेवढं गुणधर्म आहे. प्रत्येक महिन्यात आपण प्रत्येक देवाची सेवा करत असतो. ठीक आहे, तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.